नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शारदा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण एक नवीन ही जाहिरात आहे. फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन ड्रग इन्स्पेक्टर नावाची पोस्ट आहे. 2015 नंतर ही आज 10 वर्षानंतर जाहिरात आली. 109 जागा आहेत. यासाठी प्रामुख्याने बी फार्मसी, एम फार्मसी तसेच MBBS झाल्यानंतर MD फार्मॅकॉलॉजी आणि MD मायक्रोबायोलॉजी हे प्रमुख 3 इलिजिबल क्रायटेरिया आहेत. तर ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की जे काही रेग्युलर आपल्याकडे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, तो ट्रॅक सोडून थोडासा संधी असणारा हा भाग आहे, कमी कॉम्पिटिशनचा भाग आहे. याची बॅच आपण स्टार्ट करतोय. मी स्वतः आणि माझे काही मेडिसिनशी रिलेटेड काही लोक आहेत, तर ते पूर्ण बॅचचा भाग कव्हर करणार आहेत. ही बॅच आपण 10 सप्टेंबरला चालू करतोय. ही प्रामुख्याने ऑनलाईन स्वरूपातच बॅच होणार आहे. यामध्ये रेकॉर्डिंग किंवा रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच असणार आहे. तसं तर बघायला गेलं तर सिलेबस आणखीन डिक्लेअर केलेला नाही, पण 100% एक्झाम तर होणार. मी याचा एक दाखला देतो तुम्हाला. मागं BMSचे फॉर्म घेतले होते, तर 27,000 फॉर्म आले होते BMSच्या विद्यार्थ्यांचे. तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे माझ्या अंदाजे कमीत कमी 35,000 ते 40,000 फॉर्म येतील. आणि एवढ्या फॉर्मची नक्कीच त्यांना एक एक्झाम घ्यावी लागेल, सरळ सेवा. तर त्या एक्झामचा सिलेबस हा मागचाच असावा असा माझा अंदाज आहे. परंतु तरीसुद्धा आपण मागच्या सिलेबसला आणि इतर स्टेटच्या सिलेबसला मॅच करून पहिला इनिशियल भाग आपण स्टार्ट करणार आहोत. आणि नंतर आयोगाचा सिलेबस डिक्लेअर झाल्यावर तो सिलेबस आपण अपडेट करणार आहोत. या बॅचमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा इन्क्लूड आहे. या बॅचमध्ये संपूर्ण तुमचा कंटेंट माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून कंप्लीट केला जाईल. एक टेंटेटिव्ह आम्हाला 3 महिने लागतील. एक्झामच्या डेटनुसार या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या जाईल. या टेस्ट सिरीजचा सुद्धा समावेश आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. तर या बॅचशी संबंधित काहीही जरी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा. थँक्यू.